आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार झालेला असून इथं बायल्या उद्धव ठाकरे नाही, आता भाजपचं सरकार आहे असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। पाटणच्या सभेतून नितेश राणेंचा हल्लाबोल झालेला आहे। नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंवर प्रहार करत नितेश राणेंची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दात नितेश राणे यांनी टीका केलेली आहे। इथं भाजपचं सरकार आहे असं म्हणत पाटणच्या सभेतून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। आणि आम्हाला परवानगी विचार बसायचं नाही। पाहिजे तिथे मोर्चा काढणार, पाहिजे तेवढा मोर्चा काढणार आणि पाहिजे तसं घरी जाणार। आम्हाला पण विचारात बसायचं नाही। सांगून दाखवायचो परत परत सांगायला लावू नका। महाराष्ट्र म्हणतात त्याला महाराष्ट्र, बाकी ह्या कुठेही माझ्या राज्यामध्ये आमचं हिंदुत्वादी सरकार आहे। बदले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून एक लक्षात ठेवा, आता काही नवा कोणी नाही आहे। आता काही तो दुसरा तो उद्धव ठाकरे नाही आहे, ते बाहेर नाही आहे। मग मस्ती नाही करायची। तर आता बातमी अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये भाषण करताना बच्चू कडूंनी दिव्यांग बांधवांच्या भावना व्यक्त केल्यात। यावेळेस दिव्यांग बांधवांच्या वेदना समजत काम करण्यासाठी बच्चू कडू राज्यभर फिरलेत। दिव्यांगांसाठी कार्य करत असताना बच्चू कडूंवर 300-350हून अधिक गुन्हे दाखल झालेले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर बच्चू कडू यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधत त्यांच्यावर आजपर्यंत किती गुन्हे दाखल होत आहेत असा सवाल उपस्थित केलाय। केवळ गोड बोलण्यानं आणि फेसबुकवर राहिल्यानं मतं मिळत नाहीत अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे। महाराष्ट्राचा मी मराठीचा काहीतरी ते स्लोगन होतं, महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा। पण तू कुठं इकडे आहे बाबा, इकडे निवळ बोलल्यानं मत थोडं जमत असतं। दिल्ली लोकांना शिक्षे 13 मत 13 आमदार निवडून दिले। महाराष्ट्र विसरून गेले 13 आमदार। बच्चू कडू 4 वेळेस निवडून आला। जातीचं सोंग नाही, जातीचा झेंडा नाही, धर्माचा झेंडा नाही, कुठलाही नेता बोलावला नाही। तर केवळ भाषण दिल्यानं मतं मिळत नाहीत अशी मिश्किल टीका बच्चू कडू यांनी केली आहे। मनसेच्या 13 आमदारांना नागरिक आता विसरलेले आहेत, मात्र बच्चू कडू जनतेचा आशीर्वाद आहेत आणि म्हणून अपक्ष आमदार म्हणून मला 4 वेळा निवडून दिला असा टोला कडूंनी राज ठाकरेंवर लगावलाय। तर आपण जाती धर्माचं राजकारण करत नसल्याचं सुद्धा ते म्हणालेत। त्याच्या वेदना आम्ही महाविधानसभेत मांडल्या सतत। 350 गुन्हे दाखल आहे, 350। विचारावर राज ठाकरेवर किती गुन्हे दाखल आहेत, उद्धव साहेब आदित्य ठाकरेवर हाय गुन्हे निवड फेसबुकवर येऊन गोडगोड गोष्टी करून ठेवायचा, ते पोथळ्या होते। घरी जर स्वयंपाक केला नाही, मार सांगितलं गोबीची भाजी चांगली झाली, पण ताटात कुठं आहे गोबीची भाजी चांगली झाली, ताटात आणा लागेल ना, पोट भरलं पाहिजे ना।